अमेरिका आणि इराणमधली युद्ध शस्त्रबंदीची मुदत उद्या संपते। त्यामुळे दोन्ही देशात लवकरात लवकर चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी तयारी पूर्ण झाली। अमेरिका आणि पाकिस्तानकडून वारंवार शांती वार्ताची दुसरी फेरी होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र अद्याप इराणकडून या दाव्यावर कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। एकीकडे इराणचं मौन आणि दुसरीकडे अमेरिकेची धमकी हे समीकरण अजूनही सुरूच आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय। युद्धबंदीची मुदत वाढवण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। या सगळ्याबाबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे काय म्हणतात आपण पाहूया। सत्तेमध्ये राहण्यासाठी येन केन प्रकारेनं खोटं बोलून आणि एक प्रकारे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भूमिका येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी घेऊ शकतात। एकूणच ब्युरोक्रेसी वर्ग, त्यातल्या त्यात नोकरशहा वर्ग, CIA संबंधित असेल, आर्म्ड फोर्सेसशी संबंधित असतील किंवा अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेतील सिनियर अधिकारी असतील, त्यांना येणाऱ्या काळामध्ये बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न हा नक्कीच डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी करू शकतात। कारण डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः अयशस्वी झाले हे कधीच प्रोजेक्ट करणार नाहीत, तर त्यांचा जो गोतावळा आहे, त्यांच्या सभोवतालचे जे लोक आहेत ते कसे चुकीचे होते हेच सांगण्याचा प्रयत्न वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प हे येणाऱ्या काळामध्ये करताना आपल्याला दिसून येऊ शकतात। उद्या अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात चर्चा होणार का याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले। पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांमधील चर्चेची तयारी झाली। अमेरिकेकडून JD व्हान्स आणि इराणकडून गालिबाफ सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान दुसरीकडे इराणच्या सर्वोच्च नेत्याची दुसऱ्या फेरीच्या चर्चेला मान्यता मिळाल्याचीही माहिती मिळते। शिष्टमंडळाला चर्चेसाठी जाण्याची परवानगी अमेरिकन मीडियानं असा दावा केलेला आहे। अमेरिकेसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाकिस्तानात जाण्यास परवानगी मिळाल्याच्या अमेरिकन मीडियाच्या दाव्याला अद्याप इराणकडून कुठलीही पुष्टी मिळालेली नाही। मात्र अमेरिका इराण चर्चा पुन्हा सुरू होईल असा विश्वास पाकिस्तानला आहे। दोन्ही शिष्टमंडळ लवकरच इस्लामाबाद येतील अशी माहिती पाकिस्तानमधून समोर येते। दोन्ही शिष्टमंडळ कधी येतील ते त्यांचे देशच जाहीर करतील असंही सांगितलं जात आहे। पाकिस्तान सरकारमधील सूत्रांची ही ABP नेटवर्कला दिलेली माहिती समोर आली आहे। इराण विरोधातल्या युद्धावरून अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण तापत चाललंय। आपण युद्ध हरलोय, डोनाल्ड ट्रम्प हटवा अशा मागण्या अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी केली। ट्रम्प देश चालवण्यासाठी मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचा आरोप केला जातोय। ट्रम्पना पदावरून हटवण्यासाठी संसदेत 25व्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।